राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यास सर्वांना विनंती करतो, हात वर करून सगळ्यांना अभिवादन करायचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा, एकच वादा आणि महाराष्ट्राचा एकच वादा, आणि महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो। सर्वांनी आपले मोबाईल वर काढून टॉर्च काढून अजित दादाचं स्वागत आपल्याला करायचंय। सर्वांनी आपल्या खिशातले मोबाईल काढून टॉर्चची लाईट टाकून अजित दादाच्या भाषणाच्या आधी स्वागत करायचंय। सर्वांनी आपल्या हात खिशातले मोबाईल काढा, सर्वांनी आपल्या मोबाईलच्या लाईट चालू करा। या ठिकाणी सर्वांनी जे वर बसलेले त्यांनी सर्वांनी मोबाईलची टॉर्च चालू करून अजित दादांना दाखवून द्या, दादा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। महाराष्ट्राचा एकच वादा आणि महाराष्ट्राचा एकच वादा, अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो। मी सन्माननीय अजित दादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे। आपल्या सगळ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी हसन मुश्रीफजी, नरहरी झिरवाळ, अण्णा बनसोडे, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर, धर्मराव बाबा आत्राम, नवाब मलिक, शिवाजीराव गर्जे, धीरज शर्मा, धनंजय मुंडे, इद्रिस भाई नायकोडी, सूरज चव्हाण, मुश्ताक अंतुले, अविनाश अधिक, सयाजीराव शिंदे, आनंद परांजपे, लतीफ तांबोळी, सुनील मगरे, कल्याण आखाडे, प्रशांत कदम, संध्या सोनवणे, ज्यांनी इथं आपल्या सर्वांची जेवणाची उत्तम सोय केली ते आमचे मुळशी भोर वेल्ल्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, तसंच प्रदीप गारटकर, सुनील टिंगरे, सुभाष जगताप, योगेश बहल, महाराष्ट्रासह विविध भागातून राज्यातून आलेले पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राज्याच्या विविध सेलचे सर्व प्रमुख, प्रदेशचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष, माझे तळागाळातील पक्षावर प्रेम करणारे, आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या करता उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर 10 जून 1999 हा दिवस मला आज आठवतोय। त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी, संगमाजींनी, तारिक अन्वीरांनी, प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली। तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही। आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते। कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं, केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं। अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने, राज्याने पाहिली, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची, उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यात प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी
सगळ्यांनी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला. याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे, परंतु यावेळेस सुनील तटकरेजी मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. यावेळेस पुण्याला घेऊ, कधी नाशिकला घेऊ, कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ, कधी संभाजीनगरला घेऊ. अशा पद्धतीनं आपण तुमचा माझा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगुज साधायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे. अशा पद्धतीचा निर्णय तो झाला. आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात, मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोमाने काम केलं पाहिजे, अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज अनेकांनी मला फोन केले की दादा आम्ही निघालोय, एवढ्या गाड्या घेऊन एवढ्या बसेस घेऊन निघालोय, आपण सगळेजण व्यवस्थित आलात, हे बघून मला मनापासूनचं समाधान आहे. सगळ्यांनी जेवण पण केलंय का? जेवण पण झालेलं आहे. माझी आत्ताच मी सांगतो, भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जाल. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा, गाडी व्यवस्थित चालवा, सुखरूप पोचा. घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोचलं की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा. अजिबात धावपळ करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे. कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं काम देखील आम्ही लोक करू, त्याबद्दल काळजी करू नका, परंतु व्यवस्थित परत जा. एवढीच सुरुवातीला आपल्याला स्वागताच्या निमित्तानं सांगतो आणि जाताना पण तशा प्रकारची विनंती करतो. मित्रांनो, एकंदरीतच मी सीमा भागातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय. ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे. काही जण विचारतात की हो तुम्ही भाजप बरोबर गेला. मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं. त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती. शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत, ते देखील एनडीए बरोबर आले. एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या. लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते. त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे. शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे. कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही.
आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. एनडीएनीच पाठीमागच्या काळात 2029ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली, तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला. आणि उद्याच्या 2029 मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला घटना दिली, ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत 1/3 महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे पण काम या एनडीए सरकारने केलं. आता 2 ठराव पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितले. एकंदरीतच शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. चर्चा खूप होती, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, परंतु होतं का? नाही झालं. का नाही झालं? आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला, जात न्याय जनगणना, एकदा सर्वांना कळलं पाहिजे, देशातल्या लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे. उद्याच्याला जो गरीब समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातनं ज्यादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो. आपला मागासवर्गीय समाज असेल, आपला आदिवासी समाज असेल, या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. इथं नरहरी झिरवाळ आहेत, बाकीचे माझे सहकारी आहेत, त्यांना विचारा. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या, बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे, बाबांनो, यंदाचा 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारने जवळपास 40% गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून दिले. नरहरी दिले की नाही? 41%. सॉरी, मी 40% म्हटलं. 41%. हे पुढे येतच नाही. कुणीतरी सांगतं अजित पवारांनी अन्याय केला, मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो, थोडासा खचतो. त्याला माहित नसतं की नक्की काय. आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण 41% गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले. सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे, त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा 38% तिथं जास्त दिलेले. मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल. पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही. आणि मग आपल्या बरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का? अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चला एवढं भाषणापुरतं सांगतात का? नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय. आता इथं आदिती तटकरे बसली आहे, त्याच्यामध्ये तिला विचारा, मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला, 4च जागा मिळाल्या. आम्हाला सगळ्यांना सांगितलं 1 जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा, नाही तर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती. आपण ऐकलं. शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून 75% आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. प्रांताध्यक्षामुळं 1 जागा निवडून आली, 25% झाले आणि तिथं थोडस गडबड झाली. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली. अरे काय झालं, कशामुळे झालं, काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का? आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला
कारण आम्ही आज राजकारण करत नाही. सुदैवाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुल्लभाईंना माहिती आहे, प्रफुल्लभाईंना पण 91लाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार, आणि मलाही 91 साली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं. आम्ही दोघे एकत्र खासदार झालो. नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या, मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं, आदरणीय पवार साहेबांना दिल्लीत जावं लागलं. पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो, आणि त्यानंतर 99ला स्थापना झाली. सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे. काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल, काय आपल्या चुकलं, का कुठं आपण कमी पडलो, आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली, आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली. जबाबदारी मोठी होती. अर्थसंकल्पामधले जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे, आणि तो महिला वर्ग आहे. आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला. तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठंतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल. कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना, आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय. मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय. तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केलाय की रिसोर्सेस कसे वाढतील. रिसोर्सेस पण वाढले पाहिजे. पगाराचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे, तो तर करावाच लागतो, त्यांचा हक्क आहे, उपकार करत नाही आपण, आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे, आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80%, आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. वैधानिक दर्जा. आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे, कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे. मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं. तुम्ही लक्षात आणून द्या, अनेक कार्यकर्ते, अनेक सहकारी, शेवटी आपल्याला काम करायचंय. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे. आता जनतेचा विश्वास याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही, आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा साजरा करतायत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, नेते उपस्थित राहू शकले नाही. भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता. दत्ताभाऊ भरणेंचा पण
3 दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले 2-3 दिवस काल VSIच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही. त्याच्यामुळे हे प्रमुख 3 नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या. इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. त्या समस्त कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, बंधू भगिनींचं, पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपली आता जबाबदारी वाढली. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो. देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो. तिथेही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे, लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे. समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या, महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो. सत्ता येईल, सत्ता जाईल. ताम्रपट कुणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये, परंतु राज्यातल्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे. राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे. त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही. त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल. त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल. त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे. ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. मगाशी अनेकांनी सांगितलं, आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजयनी आणि इतरांनी उल्लेख केला, आम्ही सर्व जाती धर्माला, आम्हाला जागा कमी आल्या, संख्येच्या प्रमाणात आल्या, परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केला. आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला या 10 जागा आल्या, त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. आता इथून पुढं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक जोमाने काम करायचंय. 4 महिने निवडणुकीला आहे, बघता बघता दिवस जातील. त्यामध्ये मी आधीच सांगतो, मुंबईमध्ये ठरेल अजून, पण शक्यता मुंबईमध्ये प्रत्येक वॉर्डची निवडणूक होईल, वॉर्ड वाईज. आणि दुसरीकडं 4चा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्ते म्हणतात दादा 2चा राहायला पाहिजे, काही म्हणतात 3चा राहायला पाहिजे. पण मी आत्ताच धनंजयशी बोलत होतो, धनंजयचं म्हणणं 4चा राहायला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे. मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही. कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे. ती सर्व ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे. मी परवाच पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला
वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात इथं 8 आणि 3 11 मतदारसंघ आहे. एकेका मंत्र्याला दर आठवड्याला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण महिना दीड महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे. तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्ष आम्ही सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करणार आहोत. आज पुण्याची जबाबदारी काही मान्यवरांच्यावर टाकलेली आहे, त्याच्या देखील पूर्णपणे कार्यकारिणी करायची. काही ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे, काही ठिकाणी म्हणावं असं काम चाललेलं नाही. त्याच्यामुळं काही बाबतीमध्ये बदल करावे लागतील. ते पक्षाच्या हिताच्या करता करू, कुणाला नाराज करण्याच्या करता करू. कारण उद्याच्याला शेवटच्या पर्यंत काम झालं किंवा मगाशी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं तसं पक्ष सदस्य नोंदणीचा कार्यक्रम मोठा हातात घेतला. मोठ्या जिल्ह्यामध्ये 5 लाखाच्या पुढे तर सभा सदस्य नोंदणी झालीच पाहिजे. पुणे पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा मोठा जिल्हा, तिथं जवळपास 10 लाखापर्यंत झाली पाहिजे. नाशिकमध्ये 5 लाख झाली पाहिजे. अशा पद्धतीनं 1 कोटीचं टार्गेट हे आपण ठेवलेलं आहे. आणि त्याकरता सर्व जाती धर्मातल्या लोकांना सभासद करून घेतलं गेलं पाहिजे. तो गरीब असो, तो मध्यमवर्गीय असो, तो डॉक्टर इंजिनियर किंवा वकील असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना विचारलं तर ते आपल्या विचारधारेशी जोडण्याकरता तयार आहे. तुम्ही संपर्क साधला पाहिजे, तो संपर्क आपण साधला पाहिजे. आता खरी लढाई मी पण सांगतोय, बाकीच्यांनी पण सांगितलंय, पुढच्या काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये जवळपास राज्यातल्या 28 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 285 पंचायत समित्या आणि अनेक नगरपालिका आणि नगरपंचायत. आता आम्हाला उपमुख्यमंत्रीपद, कुणाला मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, खासदारकी आमदारकी मिळाली. कार्यकर्ता ज्यांच्या जीवावर आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री झालोय, त्यांना देखील वेगवेगळी पदं मिळाली पाहिजे. त्याच्यातून पण अरे जरा थांबा ना बाबा, भाषणामध्ये व्यत्यय येतोय. तुमचा उत्साह मला लक्षात आलेला आहे. फक्त हा उत्साह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्यंत टिकवायचा आहे. जरा दमात घ्या. तर या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना जीवाचं रान करून मैदानामध्ये उचलायचं आहे. आणि हे उतरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठंच आपण कमी नसतो, प्रयत्न करायचा असतो. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करता येईल का नाही करता येईल, त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही. भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्यासह सर्वांनी झोकून देऊन काम केलं पाहिजे. यावेळेस आपण तरुणींना, महिलांना, शक्तीला संधी मोठ्या प्रमाणावर देण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून आपली पक्ष संघटना वाढवण्याच्या करता अधिकाधिक तरुणी, अधिकाधिक माता भगिनी, अधिकाधिक डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना आपल्याला पक्षात आणायचंय. पक्ष कार्यात आपल्याला सक्रिय ठेवायचंय. यासाठी आपण आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यावेळेस आपापल्या भागामध्ये जाल त्यावेळेस हा माझा सांगावा घेऊन प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवा. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मधूनच काही बातम्या सोडल्या जातात की आता निवडणुका झाल्या, आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद करतील. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, जोपर्यंत आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही. हा शब्द
मी आज आपल्या मार्फत देखील महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना देऊ इच्छितो. महिना संपला की ताबडतोब आदिती मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो. ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आपल्या प्रत्येकाच्या गावात, आपल्या शहरामध्ये, आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचं काम हे त्या बाबतीमध्ये झालं पाहिजे. हे मात्र आपल्याला विसरता येणार नाही. एकता, समता, बंधुतेचा विचार इथल्या मातीत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खोलवर रुजलाय. इथं स्वातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाहीये. तशा पद्धतीचं राजकारण काही दिवस कदाचित चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये समाजातला शेतकरी असेल, कष्टकरी असेल, विद्यार्थिनी, व्यापारी, उद्योजक, तरुणांचे, माता भगिनींचे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे. ते सोडवण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलंय. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणाच्यासाठी या समाज घटकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आपल्या खात्यामध्ये असणाऱ्या राज्याची सत्ता ही आपल्याला उपयोगात आणायची. सुदैवाने माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याचं मंत्रीपद आहे. कृषी खातं माणिकरावांच्याकडे आहे. वैद्यकीय शिक्षण प्रफुल्लबाईंच्याकडे आहे. महिला बाल विकास आपल्या आदितीकडे आहे. अन्न नागरी पुरवठा भुजबळ साहेबांच्याकडे आहे. फूड अँड ड्रग्जचं आपल्या नरहरी झिरवाळकडे आहे. अनेक महत्वाची खाती अनेक मान्यवरांच्याकडे आहे आणि त्याचा उपयोग समाजाच्या करता झाला पाहिजे. काल का परवाच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सगळ्या विभागामध्ये चाललाय, जगात चाललाय. आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. शेतकऱ्यांना देखील आम्हाला त्या रस्त्याने घेऊन जायचंय. तशा पद्धतीनं मला वाटतं पुढच्याच कॅबिनेटमध्ये माणिकराव कोकाट्यांना तो विषय आणायला सांगितलाय. त्याला आम्ही मान्यता देणार आहे. खरीप सुरू झालेलं आहे, तिथेही बियाणं खतं कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली. आजच मुश्रीफ साहेबांनी युरिया आणि DAPचा मुद्दा मंत्रिमंडळामध्ये काढला. त्याबद्दल देखील युरिया प्रत्येक जिल्ह्यात आहे का, DAP माझ्या शेतकऱ्यांच्या करता आहे का, हे पण आम्ही त्या बाबतीमध्ये पाहतोय. नैसर्गिक संकट येतात जातात, परंतु त्याच्यावर मात करून पुन्हा माझ्या महाराष्ट्रातल्या माणसाला ताट मानेने कसं उभं राहता येईल याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीवाचं रान करतय. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. हे मला तुम्हाला आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा करायचा. त्याकरता जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्या लागतील. बरेच मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. आपण त्यांचं स्वागत करतोय. आत्ताच काजी साहेबांनी मला सांगितलं, दादा तुमचं भाषण झाल्यानंतर मनोजनी पण सांगितलं की काही माझ्या बुलढाणा परिसरातले लोक राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. परवा मी अकोल्याला चाललोय, दुपारनं मी बुलढाण्याला चाललोय. तिथं पण अनेक कार्यकर्ते येत आहेत. अनेक कार्यकर्ते येणाऱ्यांचा उल्लेख प्रांताध्यक्षांनी केला. मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही, परंतु त्याच्यामध्ये प्रतापराव चिखलीकर असतील, आमचे निशिकांत पाटील असतील, बाकीचे अनेक सहकारी असतील. ते प्रयत्न करतायत. आमदार लोक प्रयत्न करतायत, मंत्री लोक प्रयत्न करतायत, पदाधिकारी प्रयत्न करतायत. प्रयत्न केल्यानंतर ते लोक आपल्यामध्ये येत आहेत. परंतु मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, नवीन येणाऱ्यांचं तर स्वागत आपण करूच, परंतु जे पहिल्यापासून आपल्या बरोबर आहेत त्यांनी पण असं समजता कामा नये, अरे नवीन आल्यानंतर आमचं काय, तुमचंही चांगलं होईल, येणाऱ्यांचंही चांगलं होईल. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात धमक असेल, ज्याच्यात ताकद असेल, ज्याच्यात सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असेल, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देईल. ही गोष्ट माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या तरुणींनी आणि नवीन येणाऱ्यांनी पण लक्षात ठेवावी, जुन्यांनी पण त्या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी. अशा प्रकारचा माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या, महाराष्ट्राला सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत चेहरा त्या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामाचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये अधिक जोमाने करायचं आहे. राज्याच्या सत्ताकारणामध्ये, समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आपण असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रात अजेंडा राहील आणि देश पातळीवर देशाचा विकास, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या साठी तळमळीनं काम करत राहणं, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या भल्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा देखील काम करत होतो आणि इथून पुढे देखील आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे असा शब्द या निमित्तानं मी आपल्या मार्फत सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला देऊ इच्छितो. हे पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. राजकारण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण सर्वजण एका निश्चित ध्येयाने, धोरणाने, विचारांनी गेले अनेक वर्ष दिवस रात्र काम करतोय. आपल्या कामातून राज्याचं भलं झालं पाहिजे, राज्याचा विकास व्हावा. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या नंबरवर असला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. आणि सगळं ध्येय पूर्ण करायचं असेल तर सत्ता पाहिजे. सत्ता हे ध्येय नसलं तरी ध्येय प्राप्तीसाठी सत्ता आवश्यक असते हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या देशाला हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि आपण, माझी तुम्हाला विनंती आहे, लोकांच्या मध्ये मिसळा, जनसंपर्क वाढवा, लोकांच्या सुखदुःखाशी त्या ठिकाणी एकरूप व्हा. जेव्हा तुम्ही लोकात जाल तेव्हाच लोक तुमच्या बरोबर येतील. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय सुसज्ज करा. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालय ही अधिक लोकांनी भरलेली, गजबजलेली दिसायला पाहिजे, ती असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला घेऊन जायचा आहे. जिथे आजपर्यंत पक्ष पोहोचला नाही तिथेही आपल्याला पक्षाला पोहोचवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला लागेल ती मदत करण्याच्या करता आम्ही सर्व नेते आणि सहकारी त्या बाबतीमध्ये उपलब्ध आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात गेलो की आपलं काम होतंय ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायची असेल तर तसं झालं तरच आपण सत्तेमध्ये राहण्यात अर्थ आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे योजना हे आपण राज्याकरता, देशाकरता आणतोय. त्याच्यामध्ये घरकुलाची योजना, 30 लाख घरकुलांना, बेघर लोकांना घर बांधणीचा कार्यक्रम आपण दिलेला आहे. हा कार्यक्रम माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या बेघर माणसाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. त्याच्यातून पक्ष वाढतो, त्याच्यातून लोकसहभाग वाढतो. अशा खूप काही योजना आपण महायुतीच्या माध्यमातून ज्या करतोय किंवा एनडीएच्या माध्यमातून होत आहे, ह्या देखील आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय. हे मी आपल्याला सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगू इच्छितो. आज ज्या संख्येने, ज्या प्रचंड उत्साहाने आपण सगळे आलात, तो उत्साह आणि तो संपर्क हा उद्याच्या काळामध्ये देखील राहिला पाहिजे. तो कुठेही कमी पडता कामा नये. मधल्या काळामध्ये फेक नेरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आला. संविधान जाणार, संविधान बदलणार. वास्तविक संविधान साक्षरतेसाठी प्रत्येक जिल्ह्याला अर्थमंत्री या नात्याने आपण निधी उपलब्ध करून दिला. नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम शोषित, वंचित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, ओबीसी या घटकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि त्यामुळं आपल्या पक्षामध्ये जे जे सहकारी काम करतायत त्यांना जर कधी वाटलं की बाबा इथं कुठंतरी आपण कमी पडतो तर ती गोष्ट तुम्ही आमच्या लक्षामध्ये आणून द्या. आपण ताबडतोब ती गांभीर्याने त्याच्यामध्ये घेऊ. कुठं कमी पडत असू
तर ताबडतोब त्याच्यामध्ये दुरुस्ती देखील केली जाईल. मित्रांनो, या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देत असताना आपल्या राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. मौलाना आझाद महामंडळ वक्फ बोर्ड आयोगासाठी आपण करोड रुपयाचा निधी दिला. जिथे जिथे अल्पसंख्याक समाजावर अन्याय होतो तिथं आपण ठामपणे त्या समाजाच्या पाठीशी उभा राहतो. आताच बकरी ईदच्या निमित्तानं 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एक शिष्टमंडळ, नवाब मलिक साहेब, सना मलिक, नजीब मुल्ला अशा अनेक मान्यवरांनी समाजाच्या शिष्टमंडळांनी आणलं आणि ते आल्यानंतर मी ताबडतोब डीजीपीला महाराष्ट्राकरता आणि मुंबई करता सीपीला आणि तिथल्या आयुक्तांना फोन करून त्या समस्या सोडवण्याला सांगितलं. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी मीरा भाईंदर मध्ये देखील काही संघटनांनी 6 महिन्यापूर्वी अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुद्धा असिफ शेख आणि काही सहकारी आले. समाजाच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यातनं आपण धीर दिला. डीजीपी सीपी यांना फोन करून मीरा भाईंदर मध्ये कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याच्या सूचना आपण दिल्या. सांगायचं तात्पर्य, आपण फक्त बोलत नाही, आपण ती कृती देखील वेळोवेळी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती करून दाखवतो. ही पण गोष्ट आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलं पाहिजे. अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करेन. आज इथं आपल्या महाराष्ट्रातले अनेक कलाकार त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याच्या करता इथं आलेत. त्यांच्याकरता JR पण काढलाय. बाबासाहेब पाटील असतील किंवा इतर सगळे आमचे सहकारी असतील, मराठी चित्रपट मालिका मधील कलाकार असतील, हे पक्षात काम करत असताना त्यांच्याही अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आणि पुढेही मी करत राहील. आता इथं सयाजीराव शिंदेंनी भाषण केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, सयाजीराव, तुमच्या भाषणामुळं आणि तुमच्या सतत आग्रहामुळं मी ठरवलेलं होतं, यंदा आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून यंदा 10 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. 10 कोटी आणि त्याकरता 3000 कोटी रुपयाची तरतूद केलेली. 3000 कोटी. आणि पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी आणि शेवटचं वर्ष, या 4 वर्षात दरवर्षी 25 कोटी झाडं लावायची. 4 वर्षात या महाराष्ट्रामध्ये 100 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम आपलं PWD, रस्ते विकास महामंडळ, वन विभाग आणि आपण सगळे अशा पद्धतीनं आपण राबवणार आहोत. यंदा 10 कोटी का घेतली? कारण तेवढी रोपं तयार नाही. पुढच्या वर्षी 25 कोटी करण्याकरता यंदाच रोपांची व्यवस्था आपण करतोय, बियाणांची व्यवस्था करतोय आणि प्रत्येक जिल्ह्याला मी टार्गेट ठरवून देतोय. तिथं कुठलीही अडचण येत नाही आणि येऊन देणार नाही. कारण शेवटी पर्यावरणाचा पण समतोल साधला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना फक्त विकास 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 नाही, प्रदूषण कमी झालं पाहिजे, पर्यावरणाचा विकास, पर्यावरण त्या ठिकाणी तेही साधलं गेलं पाहिजे. त्याच्यातही कुठं कमतरता भासता कामा नये. पाणी जे प्रदूषित होतं त्याही करता नदी सुधारचे कार्यक्रम हातामध्ये घेतलेत. असे विविध कार्यक्रम हे आपण राज्यामध्ये आणि देश पातळीवर राबवतोय आणि त्याच्यामुळं तिथं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता आणि ती झाडं जगण्याच्या करता देखील आपण 3 वर्षाच्या करता व्यवस्था करतोय. 3 वर्षाच्या करता त्याला मनरेगा बरोबर कसं जोडता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न चाललाय. अनेक वेगवेगळे CSR मधनं निधी द्यायला तयार असतात. मध्ये फियाट कंपनीने आम्हाला पुणे जिल्ह्याकरता 1 कोटी रुपये झाडं लावण्याच्या कार्यक्रमाच्या करता दिले. ह्या पद्धतीनं आपण पुढे जातोय आणि म्हणून सयाजीराव, तुमचं जे काही स्वप्न आहे किंवा तुम्ही आईला जे सांगितलेलं, आईला डोळ्यासमोर आणून तुम्ही जे काही एक संकल्प सोडलेला आहे, तो संकल्प सोडण्याच्या करता आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय जोमाने काम करेल. हा मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये ग्रीनरी वाढवण्याचा देखील काम करेल. अशा प्रकारचा विश्वास हे आजच्या माझ्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी या निमित्तानं व्यक्त करतो.
मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कदापिही जर तुम्हाला कुठं असं कानावर आलं की इथं काहीतरी वेगळं कानावर येत आहे, त्यावेळेस लगेच संपर्क साधा. माझी आपल्याला विनंती आहे, कधी कधी प्रवक्ते लोक, आमदार लोक त्यांना माहिती नसताना पण बरंच काही सांगायचा प्रयत्न करतात. फार महत्वाचे प्रश्न विचारले तर सरळ प्रवक्त्यांनी आणि आमदारांनी सगळ्यांनी सांगावं की याबद्दल वरिष्ठ नेते काय ते बोलतील. प्रत्येकाने बोलण्याचं काही कारण नाही, आम्ही बोलायला खंबीर आहे. बाकीचं काय बोलायचं तुम्ही बोला, कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनं देखील होता कामा नये. ही गोष्ट आपण सगळ्यांनी अतिशय नम्रपणे लक्षामध्ये ठेवावी. संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे पण माझं लक्ष आहे. मी इतके दिवस लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक म्हणून थोडंसं गप्प बसत होतो. आता इथून पुढच्या काळामध्ये इथं समोर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्हाला वेगवेगळी पदं मिळवून द्यायची आणि त्यांना पदं मिळवून देत असताना संघटनेमधला कोण पदाधिकारी जर कुठं चुकीचं वागत असेल, जर कुठं तो कमी पडत असेल तर त्याची हायगय केली जाणार नाही. याही गोष्टीची नोंद कृपा करून त्या बाबतीमध्ये घ्या. काही काही हौसे नवसे गवसे असे लोक असतात, परंतु त्या हौसे नवस्या गवस्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. काम करताना गटाचं तटाचं काम करायचं नाही. आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना वाढवायची. इथं कुठलाही गट तट चालणार नाही. इथं पक्ष म्हणून आपण सगळेजण एक आहोत. हा आपला परिवार आहे. हे कृपा करून कोणी विसरता कामा नये, कोणी त्या ठिकाणी नाकारता कामा नये, कोणी त्याच्यामध्ये वेगळा विचार करता कामा नये. याही बद्दलची मी सूचना आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं करतो. खूप काही गोष्टी आपण आपल्या राज्याच्या भल्याच्या करता करत असतो. वेळोवेळी वेगवेगळ्या भागामध्ये दौरे असताना त्याबद्दल ते काम तुम्हाला सांगितलं जाईल. त्याच्यात सतत संपर्क ठेवण्याचं काम आपण एकमेकाच्या स्तरावर त्या बाबतीमध्ये करू. आज प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजींनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ज्या पद्धतीनं हा 26वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन, त्याच्यामध्ये आता सगळ्यांची नावं घेत नाही, अनेकांनी मी बघत होतो, सगळेजण राबत होते, सगळेजण प्रयत्न करत होते आणि सगळ्यांच्या सहभागामुळं हा भव्य दिव्य अशा प्रकारचा सोहळा गेल्या अनेक वर्षामध्ये आजपर्यंत जेवढे वर्धापन दिन झाले त्याच्यामध्ये महत्वाच्या वर्धापन दिनामध्ये ह्या वर्धापन दिनाची नोंद ही 100% झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या उत्साहाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपण सगळेजण आला, त्याबद्दल मी प्रांताध्यक्षांसहित सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्याही सगळ्यांना धन्यवाद देतो. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अरे सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय. बातम्या पेपर मध्ये येत असतात की सामाजिक कल्याणचे पैसे लाडकी बहीणसाठी गेले, अमुक विभागाचे पैसे लाडकी बहिणीसाठी गेले, सरकारची तिजोरी खाली आहे. हे फक्त आणि फक्त अपप्रचार आहे. पोटदुखी होऊन राहिली लोकांना. त्यामुळे अशा आपला सरकारला आणि आपल्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा सर्व. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला सांगायची आवर्जून वाटते. जे लोक कास्ट सेन्ससची आणि जनजातीच्या गणनेची जे गोष्ट करत आहे, काँग्रेसवाले, राहुल गांधी, अरे आम्हीच करत आहो, आम्हीच मागणी करत आहो. अरे आम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये, आम्ही पण केंद्रामध्ये मंत्री होतो. किती वेळा चर्चा झाली, कास्ट सेन्ससच्या बद्दल झाली. काँग्रेसने कधी त्याला पाठिंबा दिला नाही. कुठे गेले होते तेव्हा सोनिया गांधी आणि राहुल गांधी? त्यावेळेस का त्या लोकांना लक्षात आलं नाही? 2011च्या कास्ट सेन्सस जेव्हा झाला होता तेव्हा युपीएची काँग्रेसची सरकार केंद्रामध्ये होती, तेव्हा का तुम्ही जनगणनाच्या वेळीच कास्ट सेन्सस करून घेतला नाही? आणि त्यावेळीस काही मात्रामध्ये करण्यात आला होता, पण सांगितलं गेलं की हे सायंटिफिक डेटा नाही आहे म्हणून आम्हाला ते जाहीर करता येत नाही. आणि त्यावेळीस तुम्हाला वाट पाहावा, तुमची सरकार आहे तेव्हा तुम्ही करत नाही. आज नरेंद्र मोदी यांनी, आज अजून लोकसभेच्या निवडणुकीला अजून पुढचे 4 वर्ष बाकी आहे,
पण जनगणना 2011 नंतर पहिल्यांदा 2026 मध्ये सुरू होणार आहे, 27 मध्ये सुरू होणार आहे. आणि म्हणून त्यांनी पहिली जनगणना त्यानंतरची होत आहे, त्यामध्ये कास्ट सेन्ससला पण मंजुरी दिली आहे. हे महत्वाची गोष्ट आहे, कारण अपप्रचार खूप होत आहे. आज हे सगळं आज आपल्या सगळ्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण बदनाम करायला फार सोपं आहे. हे अमुक याच्या विरोधी आहे, तमुकांच्या विरोधी आहे, हे सरकार पैसे आपले म्हणजे लुटून राहिलेली आहे, अशा म्हणजे अपप्रचार आपला विरोधकांच्याकडून खूप होऊन राहिलेला आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय एक महत्वाची भूमिका आहे. ही महत्वाची भूमिका आपण सगळ्या लोकांनी योग्य रीतीने पार पाडण्याची गरज आहे. एवढंच मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो. शेवटी जाताना एवढंच सांगेल की पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार आहोत. पक्ष लहान झाला तर त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही. येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे. पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल. आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपण कमर कसून कामाला लागू, एवढंच आजच्या दिवशी मी बोलतो. आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो वर्धापन दिवसाच्या निमित्तानं. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.